श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणपतीची स्थापना कशी करावी या व्हिडिओला तुम्ही खूप असा छान आणि भरभरून प्रतिसाद दिला, याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार आणि धन्यवाद. गणपतीची स्थापना करण्यासाठी जसे मी तुम्हाला मराठीत मंत्र स्तोत्र सांगितले होते, अगदी त्याचप्रमाणे विधिवत शास्त्रयुक्त पद्धतीने पण सोप्या पद्धतीने गणपतीचे विसर्जन उत्तर पूजा कशी करावी तेही मराठीत मंत्र म्हणून ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष देखील द्यायचं आहे. नकळतपणे बऱ्याच जणांकडून ही एक चूक होते आणि ती म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी बरेच जण उत्तर पूजा सकाळीच करून ठेवतात आणि दुपारी किंवा संध्याकाळी गणपतीचं विसर्जन करतात. तर असं अजिबात करायचं नाहीये. उत्तर पूजा ही गणपतीचं विसर्जन करण्याच्या थोडा वेळ अगोदर करायची आहे आणि त्यानंतर लगेचच गणपतीचं विसर्जन करायचं आहे. गणपतीची स्थापना केल्यानंतर आपापल्या परंपरेनुसार त्या दिवशी आपल्याला गणपतीचं विसर्जन हे करायचं आहे. जसे की बघा, बऱ्याच जणांकडे 5 दिवसाचा गणपती असेल तर 5व्या दिवशी विसर्जन करायचं, 7 दिवसाचा गणपती असेल तर 7व्या दिवशी विसर्जन करायचं आणि 9 दिवसाचा गणपती असेल तर 9व्या दिवशी विसर्जन हे करायचं आहे. आणि जर अनंत चतुर्थीला तुमच्याकडे बाप्पांचं विसर्जन केलं जात असेल तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला बाप्पांचं विसर्जन हे करायचं आहे. तुम्ही कितीही दिवसाचा तुमच्याकडे गणपती असू द्या, पण विसर्जन जे आहे, उत्तर पूजा जी आहे ती तुम्हाला याच पद्धतीने करायची आहे. फक्त विसर्जन आपापल्या परंपरेनुसार आपल्याला करायचं आहे. विसर्जनाच्या दिवशी सकाळीच आपली देवपूजा, गणपतीची पूजा ही करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. आणि मध्यान्ह काळानंतर म्हणजे दुपारी 12 ते 12:30 नंतर ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही आपल्याला बाप्पांचे विसर्जन हे करायचं आहे. पण सकाळी अजिबात बाप्पांचं विसर्जन हे करायचं नाहीये. मध्यान्ह काळानंतर बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि विसर्जन करण्यासाठी मुहूर्त वगैरे काहीही बघण्याची गरज नाही. मध्यान्ह काळानंतर कधीही तुम्ही बाप्पांचं विसर्जन हे करू शकता. उत्तर पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. आपल्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे. पुरुष असाल तर गंध लावून कपाळाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. जसं आपण अग्निदेवतेच्या साक्षीने सर्वप्रथम दिवा लावून गणेशांची स्थापना केली होती, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आता सुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आणि दीपपूजन करायचं. म्हणायचं, श्री दीप देवता भुवे नमः गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी. आणि असं म्हणून हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची. दिव्याला मराठीतून म्हणायचं असेल तर तुम्हाला, हे दीप देवता, मी तुम्हाला गंध अक्षदा फुलं अर्पण करत आहे. तुमच्या साक्षीने मी श्री गणेशांची आज उत्तर पूजा करत आहे. आपण स्थिर व शांत प्रज्वलित राहावे. आणि त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन केल्याने आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नमः व ते पाणी पिऊन घ्यायचं. परत एक वेळा पाणी घ्यायचं, त्यावेळेला म्हणायचं ओम नारायणाय नमः, ते पाणी पिऊन घ्यायचं. परत तिसऱ्या वेळेला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम माधवाय नमः आणि ते पाणी प्यायचं. आणि चौथ्या वेळेला मात्र त्या हातावर पाणी घ्यायचं, पण ते ताम्हणामध्ये सोडायचं आणि त्यावेळेला म्हणायचं ओम गोविंदाय नमः. आणि त्यानंतर आता आपल्याला संकल्प सोडायचा आहे. पहिल्या दिवशी आपण संकल्प केला होता आणि बाप्पांची थाटामाटात आपण स्थापना केली होती, पण आज आपल्याला उत्तर पूजा करायची आहे, म्हणजे बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि मग आपल्याला केलेला संकल्प सोडावा सुद्धा लागेल. त्यासाठी उजव्या हातात थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाका, एक फूल टाका आणि म्हणा, हे गणपती बाप्पा, मोठ्या थाटामाटात 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी मी तुमची स्थापना केली होती आणि आज म्हणजे ज्या दिवशी विसर्जन तुम्ही करणार आहात, जसं की 1.5 दिवसाला, 5 दिवसाला, 7 दिवसाला किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी, तर त्या दिवशीची तारीख आणि वार बोलायचा आहे. विधिवत तुमचे विसर्जन करत आहे. तुम्ही सोन्याच्या पावली आमच्या घरात आले आहात. तुमच्या येण्याने माझ्या या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट आली आहे. ती अशीच राहू द्या.
तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या व तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू द्या असं म्हणायचं आणि त्या हातातलं पाणी खाली सोडायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला पंचोपचार बाप्पांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते पाणी शिंपडायचं आहे. त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे. आणि त्यानंतर एक फूल घ्यायचं, ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवर ते शिंपडायचं आणि त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. सेम फूल स्वच्छ पाण्यामध्ये बुडवायचं आणि गणपती बाप्पांवरती ते शिंपडायचं. त्यावेळेला देखील म्हणायचं श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करा आणि म्हणा श्री महागणपते नमः हरिंद्रांग कुंकम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे आणि नंतर बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या. त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमः अलंकरणात अक्षदाम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे आणि नंतर आपल्याला फूल अर्पण करायचे आहेत. आणि त्यावेळेला देखील म्हणायचं श्री महागणपते नमः पुष्पम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यावेळेला देखील म्हणायचं श्री महागणपते नमः धूपम दीपम समर्पयामी. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे. आणि आता आपल्याला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा अजून तुम्हाला काही पंचपक्वानाचा शाही भोजन काही नैवेद्य दाखवायचा असेल ते देखील तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता. पण शक्यतो गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत त्यामुळे बरेच जण मोदकाचा नैवेद्य दाखवतात. आणि त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे आणि त्यानंतर शेवटी नमस्कार करायचा व म्हणायचं श्री महागणपते नमः नमस्कारम समर्पयामी. मराठीमध्ये म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नमस्कार करत आहे, माझा तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो. अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यावर सहकुटुंब सहपरिवार आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे, क्षमा प्रार्थना करायची. कारण या 10 दिवसामध्ये कळत नकळतपणे आपल्या सर्वांकडून काही ना काहीतरी चूक होत असते आणि त्यासाठी क्षमा प्रार्थना करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही याप्रमाणे म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मनाने काही बोलायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बोलू शकता. मी तुम्हाला इथे मला जे वाटतं ते बोलून दाखवते. ते असं की हे गणराया आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, सर्व देवांचे प्रिय आहात, हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात, आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो. हे बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. या 10 दिवसात पूजा करताना किंवा तुमच्याकडून जेवढ्या दिवसाचा गणपती आहे तेवढ्या दिवसाचा तुम्ही उल्लेख करू शकता. माझ्या हाताने कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा. हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही, मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न राहा व माझ्या घरात तुमच्या येण्याने जी सुख शांती समृद्धी आलेली आहे ती कायम राहू द्या व मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते पण तुम्ही सगळं बोलू शकता. आणि अशी प्रार्थना करून झाल्यानंतर घरातील सर्वांनी गणपती बाप्पांचा जय जयकार करायचा आहे. आता इथून पुढे सांगावंसं वाटत नाही पण तुम्हाला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं आहे, त्यासाठी मंत्र म्हणायचा आहे. आता गणपती बाप्पांचा पहिल्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणले होते. तर आता गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीतील प्राण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा यासाठी काय करायचं की आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणा. तो मंत्र अशा प्रकारे यांतो देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्धम.
पुनरागमनाचं हा मंत्र म्हणायचा आणि त्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर त्या मूर्तीवर अर्पण करायच्या आणि मूर्ती जागेवरून थोडीशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर मग गणपती विसर्जन करण्यासाठी घरातील एकाने तो गणपती आपल्या हातामध्ये धरायचा आणि हो, गणपती विसर्जनासाठी नेताना गणपतीसोबत शुदरी सुद्धा आवर्जून द्यायची आहे. गणपती विसर्जनासाठी जाताना गणपतीची पाठ आपल्याकडे असावी आणि गणपतीचं मुख, गणपतीचा चेहरा समोर असावा. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरल्यानंतर पूर्ण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फिरवून आणायची आहे. पूर्ण घर बाप्पांना दाखवायचं आहे. माझ्या घरामध्ये अशीच कायम भरभराट राहू दे, माझ्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम कायम वाटत राहू दे आणि तुझ्या आगमनाने जी काही मी मगाशी तुम्हाला सांगितलं सुख शांती समृद्धी घरात आलेली आहे ती अशीच टिकून राहू दे, मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य मिळू दे, असे गणपती बाप्पांची मूर्ती घरात फिरवताना म्हणायचं आहे. आणि त्यानंतर मग आपला उजवा पाय घराच्या बाहेर टाकायचा आहे, उंबरठ्यावर बाहेर टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी आपल्याला न्यायची आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की गणपती बाप्पांसोबत शुद्धरी का द्यायची आहे, तर तुम्हाला हवी तर ती शुद्धरी तुम्ही देऊ शकता. पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते, जसे की तुम्ही 5 करंज्या देऊ शकता किंवा तुम्ही 5 करंज्या 5 मोदक देऊ शकता किंवा फक्त 21 मोदक देऊ शकता किंवा तुम्ही 5 प्रकार कोणतेही देऊ शकता, जसे की 5 करंज्या 5 मोदक 5 अनारसे 5 लाडू असे गोड 5 वेगवेगळे 5 कोणते तरी पदार्थ तुम्ही देऊ शकता किंवा 5 वेगवेगळे पदार्थ एक एक वस्तू असं तुम्ही देऊ शकता. हे तुम्ही एखाद्या कापडामध्ये बांधा आणि ते गणपती बाप्पांच्या जवळ ठेवा किंवा गणपती बाप्पांना जे आपण जानवं घातलेलं असतं ना त्याला ही पोटली तुम्ही बांधवा किंवा एखाद्या बॅगेमध्ये ठेवा आणि ती बॅग गणपती बाप्पांच्या जानव्याला बांधा किंवा गणपती बाप्पांच्या हाताजवळ ही पोटली ठेवा. तर घराबाहेर जाताना घरातील सर्वांनी गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे. आता जेव्हा नदीवर किंवा तलावावर आपण गणपती घेऊन जातो, तुमच्याकडे पद्धत असेल तिथे पूजा करायची तर तिथे सुद्धा तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्हाला नाही करायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही दोन्ही हातामध्ये धरून 3 वेळा पाण्यात बुडवायची, वरती काढायची, पाण्यात बुडवायची, वरती काढायची आणि 4थ्या वेळेस मूर्ती जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. आणि तुम्ही जर घरी विसर्जन करणार असाल तर सेम याच पद्धतीने तुम्हाला घरी पूजा करायची आहे आणि घरी एखाद्या टाकीमध्ये व बकेटमध्ये तुम्ही हे पाणी घेऊन त्यामध्ये बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया.